यांच्या हस्ताक्षरातले काही लेख वाचित होते. पण मी मन घट्ट केले आहे. मला सांग, यांना लोक कोणत्या नावाने ओळखतात? सार्वजनिक काका. होय ना. ज्या दिवसापासून हे नाव प्रचलित झाले तेव्हापासून ते साऱ्यांचे झाले. तुला ठाऊकच आहे, ते अतिशय प्रेमळ आणि रसिक गृहस्थ आहेत. उंची कपडे लत्ते, उंची दुर्मिळ वस्तू यांची त्यांस मोठीच आवड. तलम, नागपुरी, करवती काठी धोत्रान वाचून यांचे चालायचेच नाही. किती प्रकारचे कोट, घड्याळे, चामड्यांच्या वस्तू आयुष्याचा मोठ्या रसिकतेने उपभोग घेतला यांनी. परंतु रमे, देशहिताची कळकळ जीवास लागली आणि साऱ्या सांसारिक सुखातून चित्त उडाले त्यांचे. अहोरात्र देशहिताची काळजी, स्वतःस मुळी वाहूनच घेतले त्या कार्यास. खरे सांगू, तेव्हापासून आम्ही पती पत्नी साऱ्या मोहातून निर्लिप्त झालो. मायापाशात जखडलेली मने मोकळी झाली. यांचे सर्वस्व म्हणजे सार्वजनिक हिताची कामे आणि हिंदुस्थानातील लोकांची प्रगती. आता काळजी वाटते आहे ती त्या कामांची. आता हे पाहिलेस ना बोलताना, त्या आधीमध्ये तेच विचार. नाही, सल नाही माझ्या मनात. उलट उलट अभिमानच आहे, अभिमानच आहे. अगो, लाखो माणसे जन्माला येतात आणि काळाबरोबर चालत चालत मरूनही जातात. पण सार्थक काहींच्या जन्माचे होते हो. आणि मला वाटते यांच्या जन्माचे सार्थक झाले आहे. अजून खूप कामे करावयाची आहेत, पण जी कामे झाली आहेत हातून, त्याने आपल्या माणसांच्या आयुष्याचा गाडा प्रगतीच्या वाटेवर पोचला आहे नक्की. हाच पती मला 7 जन्मच काय तर जन्मोजन्मी लाभो. आता काळजी मला माझ्या संसाराची नाही, तर यांच्या सार्वजनिक संसाराचे काय होईल याची आहे. निधन त्यासाठी तरी परमेश्वराने त्यांना माधवराव मी हे साठवून ठेवायचे आहे. काका काका हे घ्या. काका काका माधवराव बोलू नका काही काका. नाही, खूप काम आहे काका. रमाबाईंनी
दादाने आपल्याला घरी जावयास सांगितले आहे. तो रात्रभर येथेच थांबणार आहे. बरे, मी सरस्वतीबाईंस तसे सांगून येते. मन फार बेचैन झाले हो. हो ग माई, सार्वजनिक काका म्हणजे अगदी लोभसवाणा माणूस हो. लोकांच्या भल्याचीच मुळी कळकळ. वाटू दे हो, त्यास लवकर बरे वाटू दे. हो ना, माधवाचे देखील कशातच लक्ष लागत नाहीये गो. परमेश्वर करो आणि काकांना लवकरात लवकर बरे वाटो. अगो बाई, रमे, अगो आलीस? अगो रडतेस का तू? कशी आहे काकांची तब्येत? नाही हो, उतार पडत आहे अजून माई. अरे देवा, हे पहा, तू आता अंग धुवून घे आणि देवापाशी जाऊन बैस. आता त्याचाच साकडे घालावयास हवे हो. रमे, माधवा आला का? नाही, आज रात्रभर थांबणार आहेत तेथेच. हो ग हो, त्यास तिथेच थांबू देत, नाहीतरी त्याचा जीव इथे नाही राहायचा हो. रमे, तू जा आत. माईने जसे सांगितले आहे ना, अगदी तसेच कर गो. देवापाशी जा आणि दिवा लाव. हो. रमा दिसली नाही कुठे. पहाटेच उठून देवघरात जप करीत बसली आहे. मीही हाक नाही मारली तीस. तिचे चित्त नाही लागायचे कामात. सार्वजनिक काकांनी अगदी मुलीप्रमाणे माया केली आहे तिच्यावर. काळजी वाटणारच हो. माधवही कालपासून गेलाय, अजूनही आलेला नाहीये. परमेश्वरा, काकांच्या तब्येतीत सुधारणा होऊ दे रे बाबा. म्हणून काहीही झाले तरी सार्वजनिक सभेचे कार्य काका, काका तुम्ही पडा पाहू आधी. नाही नाही नाही, माधवराव, परमेश्वराचे बोलावणे आलेले आहे. काका, अडवू नका, अडवू नका. माधवराव, निरोप घ्यावयास मिळतो आहे, हेही आमचे भाग्यच म्हणावयाच आहे. हा, स्वतःच आवरा. आई ग, आई ये सरस्वती, आई काय गणेश,
तुझ्या लेकराला तुझी मांडी देतेस. हळू. देवा, काकांचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नाहीये. स्वतःवर वडिलांसारखे प्रेम केले आहे त्यांनी. केवढा आधार आहे त्यांचा साऱ्यांनाच. सार्वजनिक सभेचे तर प्राणच आहेत ते. आणि स्वतःसाठी निमित्त काढून धुळ्यासही आले. इतकी माया. कसा कसा तल्लख, चोख आणि हसतमुख माणूस. परंतु आज कोमेजल्यासारखे होऊन अंथरुणावर आहेत. सहन नाही होत आहे देवा, अगदी सहन होत नाहीये. त्यांनी आधार दिल्याचे किती म्हणून प्रसंग सांगावेत. स्वतःनी मला नवीन नवीन शिकवावयास सुरुवात केली त्यावेळी किती धीर दिला होता त्यांनी मला. आई, गणेशा, जीवनाचं सार्थक केलंच रे पोरा. होय ना आई, होय ना. होय रे माझ्या बाळा. सरस्वती, मनोभावे साथ दिलीस तू आम्हास. परंतु आता आम्ही निघालो. रडू नका. रडावयास येईलच, परंतु शोक कामात बुडवा. सारी राहिलेली कामे पूर्ण करण्यास आपल्या परीने मदत करा. परमेश्वरास वरती सार्वजनिक सभेची शाखा काढावयाची असेल म्हणून आम्हास बोलावणे धाडले. सरस्वती, तुम्ही केशवपन करणार नाही असे वचन दिले आहे आम्हास. ही सारी जणे आहेत तुमच्या बरोबर. आमचा ऋणानुबंध संपला. काका, काका, सरला. गणेशा, आता नको रे बोलू. माधवराव, काय काका? मला असते करा. भांडारकर, माधवराव, आमचा कणखरपणा तुम्हास देऊन जात आहोत. भांडारकर, माधवास सांभाळा.
काही काळजी करू नकोस. काहीही होणार नाही काकांना. काकांच्या स्वतःसोबत खूप बोलणी होत आणि ते मला छान छान गोष्टी समजावून सांगत. ते माझे खूप कौतुक करत. माझ्यासाठी एकदा पेठा आणला होता आग्र्याहून. का ग अशा चांगल्या माणसांना त्रास भोगावा लागतो असा? काल आम्ही त्यांस भेटून आलो ना, तेव्हापासून जीव अगदी व्याकुळ झाला आहे माझा. आजीच्या बाबतीतही तसेच झाले. आजीने इतका लळा लावला होता ना मला. हो, पण आजीची ती पेटी ती ठेवली आहे ना अजून जपून नीट. एकदा ती पेटी उघडावयास निघाले होते तेव्हा काकांनीच समजावले होते मला. खूप छान. खरेच ते आले म्हणजे वाडा कसा गजबजून जायचा. प्रसन्न वाटायचं अगदी. तुला आठवते यमू? काय झाले? तू